नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. असं म्हणतात की मराठी भाषा दर 12 कोसांवरती बदलते आणि त्यामुळेच मराठी भाषेचे वेगवेगळे बाज आहेत. भारतीय राजकारण्यांचा आणि त्यातही महाराष्ट्रातील राजकारण्यांची भाषा काही वेगळीच असते. म्हणजे कोणत्याही भाषणामध्ये या माध्यमातून, या ठिकाणी, त्या ठिकाणी, विकास असे अनेक शब्द वारंवार बोलले जातात. त्यातल्या त्यात विकास हा शब्द तर आपल्या राजकारण्यांचा अत्यंत आवडता शब्द आहे. वर्षानुवर्ष प्रत्येक भाषणामध्ये विकास हा शब्द किती वेळा आला याची जर मोजदाद करायची ठरवली तर तो असंख्य वेळा आला असं म्हणता येईल. पण हा नेमका विकास आहे कुठं हे मात्र अजून कुणालाही सापडलेलं नाही किंवा समजलेलं नाही. प्रत्येक निवडणुकीमध्ये, प्रत्येक भाषणामध्ये, प्रत्येक पक्षाच्या नेत्याकडून विकास हा विकास शोधला जातो, पण तो सापडत नाही. कोल्हापूरच्या बाबतीत बोलायचं झालं तर असं म्हणतात की कोल्हापूरला प्रचंड झगडल्याशिवाय कधीच काही मिळालेलं नाहीये. दुसरीकडं आम्ही कोल्हापुरी जगात भारी असं आपण नेहमीच मोठ्या अभिमानानं सांगत असतो. पण तरीसुद्धा या कोल्हापूर शहराच्या, या कोल्हापूर जिल्ह्याच्या ज्या काही समस्या आहेत त्यांची यादी वाढत चालली आहे. काही समस्या सुटतात, काही नव्यानं तयार होतात, काही जुन्याच समस्या अधिक जटिल गुंतागुंतीच्या बनतात. आणि आपल्याकडं श्रेयवादाचं राजकारण हा आणखीन एक फार मोठा प्रश्न आहे. एखाद्या गोष्टीचं श्रेय घ्यायचं, पण त्या विषयामध्ये जर काही गुंतागुंत निर्माण झाली, काही अडचणी निर्माण झाल्या तर मात्र त्याचं श्रेय घेण्यासाठी कोणतेही राजकीय पुढारी पुढे येत नाहीत. एकूणच कोल्हापूरचं राजकारण, कोल्हापूरचे प्रलंबित प्रश्न, कोल्हापूरसमोर असलेल्या समस्या आणि त्याबद्दल विविध राजकीय पक्षांची भूमिका, त्या समस्यांचा त्यांचा प्राधान्यक्रम, त्याबद्दल सोडवण्यासाठी त्यांची भूमिका, या सगळ्याविषयी आज आपल्याला बोलायचे, जाणून घ्यायचे. त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये प्रमुख 4 पक्षांचे पदाधिकारी आम्ही बोलवलेले आहेत. मी स्वागत करतो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आर.के. पवार साहेब, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव आपल्यासोबत आहेत, त्यांचंही स्वागत. काँग्रेसचे सचिन चव्हाण, जे महानगरपालिकेत सुद्धा प्रदीर्घ काळ त्यांनी काम केलं आहे, असे सचिन चव्हाण आपल्यासोबत आहेत. आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार साहेब, चौघांचेही स्वागत आहे. आपण कालही बोललो होतो, आजही मी सुरुवातीला म्हटलं त्यानुसार आजची आपली चर्चा अनौपचारिक चर्चा आहे, पण त्याचबरोबर अत्यंत जबाबदारीनं आपल्याला बोलायचे. कारण या शहरातले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची प्रत्येक निवडणुकीमध्ये उजळणी होते, त्याची यादी काढली जाते. प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या तोंडावरती जाहीरनामा काढतो, वेगवेगळी आश्वासनं देतो आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या, किंबहुना असं म्हणतात की महानगरपालिकेमधल्या निवडणुकीनंतर अरे मागची बॉडी यापेक्षा चांगली होती, असं प्रत्येक वेळी म्हटलं जातं. म्हणजे एकूणच प्रश्न वाढत चाललेले आहेत आणि त्याच्यावरती राजकीय पक्ष आंदोलनं करतात. आंदोलनातून बरेचदा चमकोगिरी पण होते, पण प्रश्न काही सुटत नाही. सो आपल्याला प्रामाणिकपणानं, प्रांजळपणानं या विषयावर बोलायचे की एकूणच शहराचे प्रश्न तुम्ही पक्षीय पातळीवरती कसे बघता. सुरुवात आर.के. पवार, आपण सिनियर आहात, ज्येष्ठ आहात, कोल्हापूरचं अत्यंत मानाचं असं महापौरपद आपण भूषवलेलं आहे, प्रदीर्घ काळ महानगरपालिकेच्या सभागृहात होतात, सार्वजनिक जीवनात आहात. तुमच्या दृष्टीनं सध्या कोल्हापूरचे सर्वात महत्त्वाचे, तातडीनं सोडवण्याचे प्रश्न कुठले? कोल्हापूर महापालिकेच्या मध्ये जुन्या बॉडीतनं काम केलेलं मी एक नगरसेवक आहे. आपण जे सुरुवातीला सांगितलं की निवडून येण्यासाठी माझा जो जाहीरनामा असतो ते जाहीरनामा देत असताना त्यातली 1, 2, 3, 4, 10 कामं आम्ही त्या जाहीरनाम्यामध्ये देतोय. पण त्याचा पाठपुरावा करत असताना त्या परिस्थितीमध्ये तिथं जे निर्माण होणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत ते सोडवता येत नाही. मी सुरुवातीपासूनच सांगितलेलं होतं की कोल्हापूरला एक चांगला दर्जा मिळावा याकरता विकास हा जो शब्द आहे त्यावेळी प्रशासक द्वारकानाथ कपूर साहेब होते आणि याच कोल्हापुरामध्ये त्यावेळी 19 रस्त्याचं मास्टर प्लॅन झालं. पण त्यानंतर 1 इंच सुद्धा आम्ही लोकप्रतिनिधींनी कुठलाही रोड किंवा रस्ते त्या ठिकाणी एक्सपान्शन केले नाही आणि करता आले नाही. कारण त्यावेळी लोकप्रतिनिधीची बॉडी हे प्रत्येक वेळी आम्हाला अडवत होती, ते आम्ही करू शकलो नाही. आम्ही सारखी आमची मागणी आहे. पण आर.के. साहेब, तुम्ही आता कोणतीही निवडणूक लढवणार नाही म्हणून हे कबूल करताय का? नाही. ज्यावेळी तुम्ही राजकारणात होता त्यावेळी पण तुम्ही हे जाहीरपणे सांगत होता का की येस, आम्हाला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो? आहे, आज बी आहे. मी त्यावेळी सुद्धा सांगितलं होतं की ज्या महानगरपालिकेमध्ये मी निवडून आलो त्यावेळी कोल्हापूरचा दर्जा माझा 6 नंबरला होता, 5 नंबरला राज्यात. 1 नंबर मुंबई, 2 नंबर नागपूर, 3 नंबर
सोलापूर, 4 नंबर 3 नंबर पुणे, 4 नंबर सोलापूर आणि 5 नंबर माझं कोल्हापूर आहे. आज माझा 14व्या नंबरला आहे. मी ओरडून दंगा करून मोर्चे काढून निदर्शनं करून कोल्हापूरला काहीतरी द्या, कोल्हापूरला विकास करा, आमची मागणी आमदार खासदारला निवडून देत असताना सातत्यानं आहे. माझी मर्यादा महापालिकेपर्यंत आहे. माझ्या नंतरची जी लढाई आहे ती विधानसभा लोकसभेमध्ये आम्हाला जो निधी देणार आहे तो आणण्याकरता अनेक प्रयोग आम्ही केलेत. चारू साहेब, तुम्हाला माहित आहे, तुम्ही अनेक वेळा या विषयावर भाष्य केलेलं आहे. सारखं सांगताय की कोल्हापूरचा विकास खंडित व्हायला आहे. आम्ही चारही पक्षाचे आहे, दुर्दैव आहे, काही करू शकलो नाही. याचं कारण म्हणजे आमच्या मागचे नेते हे फक्त आम्हाला आश्वासन देतात, पूर्णतः काय करत नाही. हे दुर्दैव आहे. आणि म्हणून आमचं भांडण जे आहे, आम्हाला काही निवडणुका लढवायला सारख्या लागतात असं नाही. ज्या दिवशी मी महापौर झालो त्या दिवशी जाहीर सांगितलं, महापालिकेमध्ये परत निवडणूक महापालिकेची लढवणार नाही मी. काय झाले आरके साहेब, तुम्ही आता एपिसोडच्या सुरुवातीलाच क्लीन बोल्ड करून टाकलेला आहे. पुढची मॅच आता खेळायची की नाही असाच प्रश्न पडलेला आहे. म्हणजे तुम्ही हे कबूलच केलं आहे की आमचे नेते या शहराच्या विकासाला कमी पडतायत, हे तुम्ही जाहीरपणे सांगून टाकलेलं आहे. नाही, आता मी या अनुषंगाने विजय जाधव तुम्हाला विचारतो. आता सध्या भाजप केंद्रातही आहे, राज्यातही प्रमुख सत्तेतला पक्ष आहे. अशा वेळेला जे आता आरके साहेब म्हणतात त्या विधानाशी तुम्ही सहमत आहात का, की मुळात राज्य पातळीवरील किंवा केंद्र पातळीवरील नेत्यांकडून कोल्हापूरवरती एक प्रकारे दुर्लक्ष होतंय, कोल्हापूरच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं जात नाही, या विधानाशी सहमत आहात का? मुळात आरके साहेब जे म्हटले त्या मताशी मी पूर्णतः सहमत नाही. कारण गेली 10 वर्ष केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. उडान योजनेअंतर्गत कोल्हापूरसाठी 274 कोटीचा निधी मिळाला. आपण जर बघितलं असेल की आज 6 विमानं या ठिकाणी उड्डाण होतात आणि कोरोनाच्या काळात सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रवासी ये जा केले आणि त्यामुळं IT क्षेत्राला एक मोठी या ठिकाणी संधी या निमित्ताने निर्माण होणार आहे. त्याबरोबरच आपण जर बघितलं असेल की अमृत भारत स्टेशन, की देशातले जवळजवळ 500हून अधिक रेल्वे स्टेशन त्याचं सुशोभीकरण करणं, अत्याधुनिक करणं, त्यामध्ये सुदैवानं कोल्हापूरला सुद्धा 45 कोटीचा निधी मिळालेला आहे. आपण येणाऱ्या काळात बघेल की त्याचं सुद्धा रोपडं आता येणाऱ्या काळात पलटणार आहे. त्याबरोबरच कोल्हापूरचा जो पाणी प्रश्न आहे की सगळ्यांचा ज्वलंत प्रश्न होता. थेट पाईपलाईन आता 10 वर्षांनं का असेना, परंतु आता पूर्ण होत आली किंवा झाली असं म्हणूया. परंतु थेट पाईपलाईन कधी पूर्ण होणार, ज्यावेळी अमृत योजना जी आहे त्यासाठी पैसे कोणी दिले? केंद्र सरकारनं दिले. केंद्रात दिल्लीचं आमचं BJPचं सरकार आहे ना. परंतु दुर्दैवानं 114 कोटी देऊन सुद्धा, मी कुणाला दोष देणार नाही, परंतु इथं महापालिकेमध्ये राजकीय इच्छाशक्ती कमी पडल्यामुळे सगळ्यांची असेल आमची कदाचित. त्यामध्ये आम्ही आंदोलन केलं मागच्या वेळी. आज त्या माध्यमातून 12 टाक्या बांधण्यात येणार, त्याचं केवळ 4 टाक्या बांधले. 2015ला वर्क ऑर्डर केलेली 2 वर्षात काम संपायचं होतं. आज 2024. त्याबरोबर 430 किलोमीटर या ठिकाणी पाईपलाईन टाकायची होती. त्याचा म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 348 किलोमीटर नवीन, 48 किलोमीटरच्या ह्या जुन्या बदलून नवीन घालायच्या आहेत आणि 30 किलोमीटर या 12 टाक्यांना जोडायचे होते. परंतु दुर्दैवानं अजून सुद्धा आजच्या तारखेला सुद्धा 100 किलोमीटर पाईप या ठिकाणी जोडल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे तुमचं म्हणणं आहे की भाजप सरकारकडून भरघोस निधी मिळतोय, पण केवळ स्थानिक पातळीवरच्या राजकारणातून कामं पुढे सरकत नाहीये. हो, नक्की. पण मग तुमच्या दृष्टीनं कोल्हापूर शहरामध्ये आता कोणतेही प्रश्न नाहीत? भरपूर प्रश्न आहेत. मी म्हटलं ना, ते कुठले कुठले आहेत? रस्त्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे, पोल्युशन आता वाढलं, पंचगंगा नदी प्रदूषण आहे, पार्किंग आणि अतिक्रमण हा एक मोठा प्रश्न आहे. अगदी अलीकडेच आमचे एक युवती मरण पावली, भटक्या कुत्र्यांचा सुद्धा प्रश्न आहे. शेवटी गेल्या 10 वर्षामध्ये 12 जणांचा जीव गमवावा लागला. त्याला आम्ही कोणाला जबाबदार धरणार नाही, परंतु एका जीव गमवावाच लागला ना. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आहे, अतिक्रमणाचा प्रश्न आहे, पंचगंगा नदी प्रदूषणाचा आहे, रंकाळ्याचा प्रश्न आहे. हे असे अनेक प्रश्न आजही आहेतच की आम्ही मान्य करतोयच की. तुम्ही तुमच्या दृष्टीनं प्रश्न सांगितलेत. आता संजय पवार साहेब, शिवसेना म्हणजे आंदोलन करणारा पक्ष अशी पण एक प्रतिमा आहे. वारंवार अनेक प्रश्नांवरती तुमचा पक्ष, तुमचे कार्यकर्ते, तुम्ही स्वतः आंदोलन करता. त्यातले किती प्रश्न आंदोलनामुळे सुटले याची कधी तुम्ही टक्केवारीचा किंवा म्हणजे प्रश्न सुटलेल्या टक्केवारीचा विषय म्हणतो, बाकी कुठल्या टक्केवारीचा मी विषय बोलत नाहीये, त्याचा कधी तुम्ही विचार केलात का? टक्केवारीची माणसं काही समाजात आहेत ती वेगळे आहेत, त्यात आम्ही मोडत नाही. ती एक दोघं लोक आहेत, ती सगळ्या कोल्हापूर महाराष्ट्राला माहिती आहे. टक्केवारी आपण विषय बोलायला नको, परंतु आज आपण विजयरावजी म्हणाले की विमानतळाचा विषय झाला, रेल्वेचा विषय आला, त्याचं स्वागतच आहे, चांगल्या गोष्टी स्वागत केलं पाहिजे. तो एक वेगळा क्लास आहे, त्या क्लाससाठी सोय झाली. मास्कसाठी काय सोय केली सरकारने, सत्ताधाऱ्यांनी, तो विषय महत्वाचा आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काय काय झालं?
ऍक्च्युली त्यांना मुख्यमंत्री असताना त्यांना संधी कमी मिळाली, कोरोनाचा काळ होता. व ते कुटुंब प्रमुख म्हणून जो आधार महाराष्ट्राला दिला होता तो आधार कोल्हापूर नाही, महाराष्ट्र नाही, देश विसरत नाहीये. म्हणून कायम ते मुख्यमंत्री रँकमध्ये कायम 4थी 5वी 2री ते राहिलेले आहेत. परंतु ज्यावेळी केंद्र शासनाने राज्याला पुरवठा जो पाहिजे होता, मला ऑक्सिजन पुरवठा पाहिजे होता, कोरोना काळामध्ये लागणारं काही साहित्य पाहिजे होतं, तो कमी करण्याच्या दृष्टिकोन प्रयत्न केला. कारण का इथला डेथ रेट वाढला पाहिजे, तिथं पण घाट राजकारण केंद्र शासनाने त्यावेळी केलं. आणि म्हणून त्या परिस्थितीमध्ये उद्धव साहेबांनी चांगलंच काम केलं, हे सगळा देश मानतोय आपल्याला. इथं सगळ्यात महत्वाचं आम्हाला मूलभूत सुविधा काय मिळाल्या आम्हाला कोल्हापूरला, हा सगळ्यात महत्वाचा आहे. वर्षानुवर्ष 90ला मी नगरसेवक झालो, 3 टर्म झाले, आंदोलन झाली, 1 वर्ष शिक्षा झाली आम्हाला हे आंदोलन पाण्याच्या प्रश्नासंदर्भात. आम्हाला मला वाटते पर्यावरण दिन साजरा करताना काही लोक साजरा करत होती, ती पाण्याची बाटल्या घेऊन बसली होती आणि आम्ही गटरेचं आणि पंचगंगेचं पाणी आज आम्ही तेच प्यायचं. आम्ही लोकांनी लोकप्रतिनिधी आमची जबाबदारी आहे, ते आम्हाला शिक्षा झाली, 1 वर्षाची आम्हाला शिक्षा झाली. आम्हाला नंतर अपील आम्ही सुटलो, त्यातलं 12 लोकांना आम्हाला शिक्षा झाली, आम्ही पाणी पारल्याचा आरोप होता. पण आज मूलभूत सुविधा चारू साहेब आम्हाला काय मिळत आहेत, पण याला जबाबदार कोण? शासन तुम्ही शासन करते. तुम्ही कधी ना कधीतरी या सभागृहामध्ये काम केलं. तोच विषय मी होतोय. रस्ते गुळगुळीत करणार कोण सांगते? सत्ताधारी मंत्री सांगतात, आश्वासने देतात, विकास करणार. विकास म्हणजे शोधाची वेळ आल्या कोल्हापूर करणार. विकास कुठं आहे, कुठला विकास, कसला विकास आणि कुणाचा विकास? कोल्हापूरकरांचा विकास झालेला नाही, फक्त झाला ठराविक लोकांचा विकास झाला. हे दुर्दैव आहे. आणि इच्छाशक्ती ज्याला म्हणतो आपण, एक दिलाने काम करायला पाहिजे. का नाशिक डेव्हलप झालं, का संभाजीनगर डेव्हलप झालं? तिथं पण आहेत असं की निधी येतात ना. आमच्याकडे निधी मोठमोठे फलक लागतात, कोट्यवधी रुपये. आज रस्ते आहेत आमच्याकडे, पाण्याचा प्रश्न सुटला आमच्याकडे, अजून कचऱ्याचा प्रश्न सुटला आमच्याकडे, अजून भटक्या कुत्र्याचा प्रश्न सुटला, अजून एक सुद्धा प्रश्न सुटला नाही. आता कधी कधी वाटतं आपलं आंदोलन कशासाठी करायची, कुणासाठी करायची? पण सुभाष ओराम साहेबांनी एकदा मला सांगितलं होतं, तुमच्या ती खाज आहे म्हटलं, डोक्यात वळवळते तुम्हाला ते बसू देणार नाही. तू इच्छाशक्ती ज्या त्या सत्ताधारी लोकांनी, आमदारांनी, खासदारांनी ज्याची सत्ता आहे त्यांनी बसून का काम करत नाहीत? जेव्हा स्वतः निवडणुका असतात, जेव्हा सत्ता स्थापन करायची वाटेल ते तुम्ही करता. पाण्याचा प्रश्न सुटला, कुठं सुटला? अजून सुटलेला नाही, अजून मिळत नाही पाणी. कोण ठेकेदार आहे तो? तुम्ही असं मान्य करता का की अजून थेट पाईपलाईन योजना पूर्ण झाली? आम्हाला जोपर्यंत पाणी चांगलं मुबलक मिळतं तोपर्यंत आम्ही म्हणणार नाही, अजिबात म्हणणार नाही. महाविकास आघाडीतील तुम्ही एक प्रमुख घटक पक्ष आहात. 100 कोटी रस्त्याचा शुभारंभ झाला. किती रस्ते झाले आता? सुरुवात आपल्याला मोठा ताटामाटात रस्ता झाला. कुठे कुठे काम? नुसतीच आश्वासन देऊन लोकांची पोटं भरत नाहीत. आम्हाला काय पाहिजे? चांगले रस्ते, कचरा प्रश्न, दिवाबत्ती, आरोग्य आणि भटक्या कुत्र्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या, त्यावर उपाययोजना करा पाहिजे. कुणी करा पाहिजे? सत्ताधाऱ्यांनी करा पाहिजे. आम्ही लक्ष वेधण्याचं काम करतोय आणि ते करत राहणार आम्ही. परंतु दुर्दैवाने आज अंबाबाईचा विषय असू देत, मग विजयरावांनी सांगितलं नदी प्रश्न विषय असू देत, तेच विषय घेऊन आम्ही किती वर्ष भांडायचं, किती वर्ष लढायचं? तुम्ही जे आता सगळं बोलताय हे सर्वसामान्य लोकांच्या मनातीलच सगळे विषय तुम्ही बोलताय. पण तुम्ही सगळेजण लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना, एखाद्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी म्हणून काम करत असताना, हे आमच्या मनातील प्रश्नांना तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. आता मी सचिन चव्हाण तुमच्याकडे येतो. वास्तविक तुम्ही तिघही महानगरपालिकेमधले प्रतिनिधी आहात. तुम्ही तर महानगरपालिकेमध्ये वर्षानुवर्ष ज्यांच्याकडे सत्ता आहे त्या पक्षाचे प्रतिनिधी आहात, त्या पक्षाचे प्रदीर्घ काळ नगरसेवक म्हणून काम केलं आहे. तुम्ही समर्थकही आहात त्या पक्षाचे. अशा वेळेला कोणत्याही शहराच्या विकासासाठी तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा फार महत्वाचा रोल असतो. कोल्हापूर महानगरपालिकेच्या संबंधित अनेक प्रश्न वर्षानुवर्ष चालू आहेत. मी अनेकदा आमच्या पत्रकारांना म्हणतो पण की तुम्हाला हे प्रश्न दिसत नाहीत का? आमचे पत्रकार मला उत्तर देतात, सर किती वर्ष त्यावर लिहायचं, ही बातमी आपली दाखवून झाली आहे, ही बातमी आपण लावून झालेली आहे, पुढं काय? बातमी लावल्याचं केल्याचं एक समाधान, आंदोलन केल्याचं विरोधी पक्षाला समाधान, पण लोकांना जे प्रश्न भेडसावत आहेत ते कायम आहेत. काँग्रेसचे एक जबाबदार माजी नगरसेवक म्हणून, सत्ताधारी पक्षाचे एक घटक कार्यकर्ते म्हणून तुम्ही या सगळ्या प्रश्नांकडे कसं बघता? अल्टिमेटली याची नैतिक जबाबदारी तुम्ही स्वीकारता का? यामध्ये आता मूलभूत सेवा सुविधांचा विषय सुरू आहे असं मला वाटतं. कारण मूलभूत सेवा सुविधा असल्याशिवाय आपलं शहर पहिल्यांदा विकसित होणार नाही आणि शहरामध्ये कोणी पाऊल टाकायला तयार होणार नाही. अशा पद्धतीमध्ये आता ज्या वेळेला सन्माननीय माजी पालकमंत्री बंटी पाटील साहेबांनी स्वतःची आमदारकी पणाला लावली आणि त्यावेळेला केंद्र शासनामधनं जरा विजयरावांच्या ह्याचं मी जरा खंडन करणार आहे यामध्ये, की केंद्र शासनामधनं 500 कोटी रुपये, 554 कोटी रुपये त्यावेळेला आणले थेट पाईपलाईन योजनेसाठी.
कमलनाथजी त्यावेळेला मिनिस्टर होते, त्यांच्याकडून बंटी पाटील साहेबांनी आणि आमचे त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराजजी बाबा यांच्या माध्यमातून पाठपुरावठा करून ती योजना आज या ठिकाणी भलेही त्याला वेळ लागला असेल, काही तांत्रिक गोष्टी असतील, काही ही योजना पूर्ण होऊ नये म्हणून काही लोकांनी क्लुप्त्यात लढवून या ठिकाणी हा डिले करायचा प्रयत्न केला असेल, पण आई महालक्ष्मीच्या कृपेनं आज या ठिकाणी ते पाणी आलेलं आहे. लोकांच्या सोयीसुविधेसाठी माझं पूर्ण होते सगळं मी सांगतो. त्यावेळेला पप्पा महापौर होते. हा म्हणजे एक योगायोग आहे. मी स्टँडिंग कमिटी चेअरमन असताना ही योजना त्या ठिकाणी मंजुरी झाली आणि पुईखडीवर त्याचं भूमिपूजन झालं. आमच्या समोरच ते सगळा आज सुद्धा पाणी आपल्या समोर आलं. एक आत्मिक समाधान त्या ठिकाणी लाभलं. एक चव्हाण परिवाराचा हा जरा बायपर्केट करतो विषय, म्हणजे आमच्या आत्मीयतेचा आणि आमच्या भावनेचा विषय आहे म्हणून सांगतो. ज्या वेळेला पप्पा महापौर होते त्यावेळेला त्यांना पाण्यातला महापौर म्हणायचे. त्यावेळेला गाढव मोर्चा सुद्धा महापालिकेवर झाला होता. अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या होत्या. आणि त्यावेळेला मनोहर जोशी साहेब शिवसेनेचे तत्कालीन मुख्यमंत्री होते आणि त्यांना पप्पा सारखे जाऊन भेटायचे. असताना सुद्धा जे आहे ते सांगतो. त्यावेळेला थेट पाईपलाईन योजनेचा पहिला टप्पा म्हणून प्रल्हादराव तुम्हाला आम्ही ही योजना या ठिकाणी सिंगणापूरमधनं तुम्हाला पाण्याचे 42 कोटीची आणून देतो आणि त्याच्यानंतर ही योजना सुरुवात झाली. आणि ज्या वेळेला थेट पाईपलाईनचा विषय आला त्यावेळेला कर्मधर्म संयोगाने मी स्टँडिंग कमिटी चेअरमन होतो. पण यामध्ये बंटी पाटलांनी आतोनात प्रयत्न करून ही पाईपलाईन पूर्ण केली. पाईपलाईनच्या त्यातून पाणी आला महापालिकेला. आज सगळे कोल्हापूरवासी आम्ही महालक्ष्मीला ते पाणी अर्पण केलं. आता राहिला विषय टाक्यांचा वितरण योजनेचा. आता मला असा एक प्रश्न या ठिकाणी या माध्यमातून विचारायचा आहे की ज्या वेळेला 90% केंद्र सरकारचा त्यामध्ये निधी आणि 10% 70% त्यांचा, 15% महापालिका आणि 15% शासन, असं राज्य शासनाचा विषय होता. तर त्यामध्ये तो निधी घटवून तो 50% केला केंद्र शासनानं. हे कशासाठी केला? ज्यावेळेला भाजप सरकार राजकारण आलं. म्हणजे हे तुम्हाला मुद्दाम सांगायचं आहे मला या चॅनलच्या माध्यमातून की कशा पद्धतीनं घाणेरडं राजकारण या ठिकाणी होते. आणि ते 50% म्हणजे निधी कमी केला की आपोआपच योजना पूर्ण होत नाही. मग आम्ही त्यामध्ये असा सूर धरला की आम्ही लोकवर्गणी गोळा करणार जर तुम्ही पैसे नाही दिले तर. मग ते नाशिकला पैसे गेले, 1000 त्यामध्ये क्लुप्त्या त्यांनी लोढवल्या झालं. पण आज आई महालक्ष्मीच्या कृपेने या ठिकाणी पाणी यायला लागलेलं आहे. वितरण व्यवस्था सुद्धा आज 4 टाक्या झाल्या. विजयरावांनी सांगितल्याप्रमाणे 4 टाक्या या ठिकाणी झालेल्या आहे. 6 टाक्यांचं या ठिकाणी विस्तारीकरण सुरू आहे. त्याचेही टेंडर झालेलं आहे. ते सुद्धा पाणी आपल्याला मिळणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आज नुसतं पाण्याचा विषय नाही. आज विजयरावांनी दुसरा विषय सांगितला आपल्या विमानतळाचा. याची सुरुवात बंटी पाटलांनी केली. व्हिजन असलेला माणूस आहे. त्यांनी ज्या वेळेला माझ्या समोरची घटना आहे, मला काय वाटतं 2 मिनिटं आपापल्या नेत्यांची नाही अजिबात नाही. आपला मूळ मुद्दा असा आहे की या शहरासमोर असलेले प्रश्न मी बोलतो ना. मी का सांगायला लागलोय की जे आता उडानच्या मधनं ते पैसे आले म्हणतात ना, पण त्याची सुरुवात आणि कशा पद्धतीनं ती लोकांशी बोलायचे, कशा पद्धतीनं त्या अधिकाऱ्यांना बोलवायचे, त्यांच्यासमोर बसायचे, हा एक मुद्दा. आता मी तुम्हाला परत विचारतो, वंदे भारत का नाही चालू झाली? आज महालक्ष्मी या ठिकाणी आहे, त्याचबरोबर अर्थ येणार आहे माहितीये मला, पण येणार आहे ती न येईल याच्या कारण आपल्याला कोल्हापूर ते मिरज भूपदरीकरण झालेलं आहे. हा खूप प्रदीर्घ काळाचा प्रश्न आहे. मुद्दा काय आहे की आज सचिन चव्हाण म्हणतात त्यानुसार जर कोल्हापूरसाठी थेट पाईपलाईन योजना सुरू झालेली आहे जी अजून पूर्णपणे सुरू झाली नाही असं संजय पवार यांचंच मत आहे. दुसरीकडे ही योजना गळकी योजना होईल का अशी भीती आहे. तरी सुद्धा आपण पॉझिटिव्हली नवीन योजना कोल्हापूरसाठी मिळाली असं आपण समजूया. सुरुवातीला म्हटलं तसं त्यातलं श्रेयवादाचं राजकारण बाजूला ठेवूया, पण कोल्हापूर शहरातल्या लोकांना दैनंदिन जगण्यामधले जे प्रश्न भेडसावत आहेत, तुम्हाला असं म्हणायचं का चौघा नाही की कोल्हापूरमध्ये अगदी आनंद आहे, सगळं आलबेल आहे. आपण आज जे बोलतोय त्या विषयावर की लोकांना तुम्ही सगळे प्रश्न त्याची कारणच आहेत. तुम्ही मगाशी चारू साहेब म्हणालात ना की श्रेयवाद आणि घाणेरडं राजकारण, कॉर्नर करायचं एका व्यक्तीला, ह्या राजकारणामध्ये एकामेकाच्या गटातटा राजकारणामध्ये कोल्हापूरकर रहिवाशांचं नुकसान व्हायला लागलेलं आहे. आम्ही टॅक्स पेअर आहोत. तुमचं राजकारण निवडणुकीपुरतं करा. पूर्वी निवडणुकीपुरतं राजकारण असायचं. संजय पवार जिल्हाध्यक्ष न बनता नागरिक म्हणून बोलतायत की काय? 100% आम्ही बघितलं. आम्ही तुम्हाला हे म्हणतोय की शिवसेनेतलं अंतर्गत राजकारण संपवा
किंवा दोन नाही, पक्षामधली मी श्रेयवादाची मगाशी- लढाई मी नको. मगाशी- मी मगाशी किंवा आता असं सांगितलं. म्हटलं की जो तो आपापल्या नेत्यांना खुश करण्यासाठी त्यांचं आपण त्यांची लांबूल चालन करतोय का असाही प्रश्न मी निर्माण होतो. पहिला नाही. नागरिक आणि मग जिल्हा प्रमुख आणि मग उपनेता मी बोलतोय मी. संजय कारण बाबा. मी हा कोल्हापुरातला रहिवासी आहे, 60-62 वर्षांमध्ये इथं राहतोय मी इथं. काय दिलं कोल्हापूरकरांना आपण हा प्रश्न जर विचारला तर विकास मग काय म्हणा ना शोधायला लागतो आम्हाला विकास. मूलभूत सुविधा दिल्या का? म्हणून रेल्वे तुम्ही- येतील, विमानं येतील, नाही, पाणी येतील. म्हणून या तुम्हाला आज काय सुरुवातीला झालंय कुणाला? सांगितलं मूलभूत काय सेवा नाही, सुविधा मी आता देतो. आता विषयावर संजू होतो. बाबा. त्यांचं उद्या- नाही, मी मूळ विषयावर होतो आता. सत्ता असते, सत्ता नसते. ज्यांची पूर्ण वेळ सत्ता असते, राज्यात असते, केंद्रात सत्ता असते. का असं होत नाही बसून की कोल्हापूरचे प्रश्न सुटले पाहिजेत? काय पाहिजे आम्हाला? चांगले रस्ते, पाणी पाहिजे आम्हाला. पण ठेकेदार कोण असतोय? ठेकेदार ह्यांचेच लोक असतात का? पैसे आमचे, टेंडर करताना ठेकेदार यांचेच का? ह्यांची टक्केवारी ज्यादा पाहिजे मग काय लोकांना? आता हे जे तुम्हाला अमृतचं काम चाललंय, कोण ठेकेदार आहे? काय वेळेत काम त्यांनी केलं नाही? काय करते जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन? नुसती दंडात्मक कारवाई नको. पाणी आलंय होतीच पर्यंत लोकांपर्यंत पोचलं का? ते न पोचण्याचं कारण काय? तर प्रशासनाचा गलतानपणा, वाचवायचं काम. तुम्ही आता जे म्हटलात तो एक भाग आहे. जसं सचिन चव्हाण म्हणले तो एक भाग आहे की समजा केंद्रात किंवा राज्यात एका पक्षाचं सरकार आणि महानगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दुसऱ्या पक्षाचं सरकार असेल तर बऱ्याचदा त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन किंवा ताळमेळ असत नाही किंवा राजकीय विद्वेष असतो. पण ॲट द सेम टाइम सचिन चव्हाण असंही होतं की केंद्रातल्या किंवा राज्यातल्या सत्ताधारी पक्षाला श्रेय मिळू नये म्हणून महानगरपालिकेकडनंच काही प्रस्ताव जात नाहीत किंवा काही प्रस्ताव मुद्दाम उशिरा पाठवले जातात. काही प्रस्तावांमध्ये मुद्दाम काही ना काही कमतरता ठेवली जाते. सो हे बोथ वे विद्वेषाचं राजकारण आहे. तयार प्रस्तावात मंजूर होत नाहीत. कॉइन बॉक्स मध्ये कॉइन टाकला तिकडं काय ठिकाणी फोन आला का मग प्रस्ताव सह्या होतात. काढून बघा तुम्ही बाईट बीट तुमचे बघतात लोक किती प्रस्ताव मंजूर त्यांनी का तटवून ठेवलेत. अधिकाऱ्यांचे जर तुम्ही तपासणी केली महापालिका अधिकाऱ्यांची याला जबाबदार कोण? शुगर वाढलेले लोक आहेत याला जबाबदार कोण? तुम्ही फक्त नेत्याचं कौतुक करू नका. नेते काय करतात आणि चुका लागलेत कुठं हे जरा जनतेला समजू दे. करेक्ट. हे नाही समजणार. अहो मी आज कितीतरी वर्ष नगरसेवक आहे, तुम्ही कितीतरी वर्ष आहे. याचे पप्पाचं नाव घेतलंय. अहो 1978ला पाणी प्रश्नावर आम्ही आंदोलन केलं. सुभाष ओरांनी त्याची दिंडी काढली. आम्हाला माहित आहे ना. नाही आरके साहेब, पाणी प्रश्न आहे. कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुरावस्था हा प्रश्न आहे. दुर्दैवानं होतं काय की एखादी दुर्घटना घडल्यानंतर आपल्याला त्या विषयावरती जाग येते. म्हणजे आता ज्या पद्धतीनं भटक्या कुत्र्यांची समस्या एकदम आपण सगळ्यांनी त्यावरती बोलायला लागलेलो आहे. अतिशय दुर्दैवी घटना आहे. एका युवतीचा मृत्यू झाला. पण यापूर्वी सुद्धा जसं विजय जाधव बोलले की अनेक लोकांचा, काही शाळकरी मुलांचा, काही भटक्या गायींचा सुद्धा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता. ही समस्या काय नवीन आहे का? नाही. आता महानगरपालिका म्हणते आम्ही मोकाट कुत्र्यांचं निर्बीजीकरण करते. पण मुळात महानगरपालिकेकडे असलेली उपलब्ध साधन सामुग्री, त्यांची क्षमता, आडवे येणारे कायदे या सगळ्याचा विचार केला तर मोकाट कुत्र्यांचं निर्बीजीकरण हे केवळ एक थाप आहे असं आता वाटू लागलेलं आहे. यामध्ये मी काम केलेलं आहे म्हणून बोलतो. 2014ला आपण या ठिकाणी निर्बीजीकरणाचा हे उपक्रम सुरू केला जो आपल्या आयसोलेशन हॉस्पिटलच्या त्या ठिकाणी सुरू झाला. त्यावेळेला सुद्धा असा एक कटू प्रसंग झाला होता आणि म्हणूनच त्याच्यानंतर त्याची निर्मिती करण्यात आली. तिथं सुरुवात झाली. त्याच्यानंतर पहिल्यांदा आपण खाजगी हे न करता आपल्या महापालिकेच्या डॉक्टरांच्या मार्फत ते करत होतो आणि महापालिका ती काही डॉक्टरांना बोलवायची आणि ते सगळं सुरू करायचं. पूर्वी सॅप नावाची संस्था जी आहे, डॉक्टर कापडी आणि त्यांचे सगळे सहकारी काम करायचे होतो ना. मग त्याच्यानंतर मग सॅप आली. खर्च त्याच्यानंतर सॅप आली आणि सॅप नंतर आता काही येणार हे देण्यात आलं. ती जागा अपुरी पडायला लागली. मग दुसरीकडे आता आणखीन एक ठिकाणी गेल्या 2 वर्षामागं आणखीन एक ठिकाणी आपण सुरू केलं निर्बीजीकरणाचंही. पण त्या पद्धतीनं त्याचं निर्बीजीकरण होतं आणि कायदे आडवे येतात. आणि कायदे आडवे येत असताना अधिकारी असताना आता आज आम्ही अधिकाऱ्यांना सगळे बोलतो की तुम्ही तिथं कुत्री का नेत नाही, काय करत नाही. आपण म्हणू शकतो पण आज एवढा या ठिकाणी कायदा कडक आहे की तुम्ही त्या कुत्र्याला नेऊन मारू शकत नाही. पूर्वी त्यांना औषध घालायची काही बऱ्याच वर्षापूर्वी आम्ही लहान असताना. आता तसं तुम्ही करू शकत नाही. तुमचा मुद्दा महत्वाचा. त्याचबरोबर
पूर्वी कुत्री चपाती भाकरी दूध खायची, आता खात नाही. आता चिकन चिकन आणि मटन मटण पाहिजे. ह्याला कारणीभूत कोण अतिक्रमणला? खाऊ गल्या कुठं आल्या, कुणाच्या आल्या, त्यात भागीदारी कुणाची आहे? अगदी बरोबर. हा ते खरकट कुठं टाकतात लोक? ही जबाबदारी त्या भागातल्या लोकांची प्रतिनिधी नाही. मी नेहमी म्हणतो आपल्याकडच्या नागरिकांना सगळ्यांना आपले हक्क माहिती आहेत, अधिकार माहिती आहेत, पण दुर्दैवानं कर्तव्य आणि जबाबदरी माहित माहिती नाही. ना. एखाद्या गोष्टीसाठी आपली अकाउंटेबिलिटी असते, लोकांनी उठाव हेच केला कोणाला पाहिजे. माहिती नाही. लोकांनी उठाव केला पाहिजे. घातलेले आहेत. विजयराव तुम्हाला बोलायचे. मगाशी पवार साहेब बोलले त्याला माझा तीव्र विरोध असणार आहे. खरं तर आपण डेव्हलपमेंटसाठी एकत्र आले असं असताना मगाशी ते म्हणले की उद्धवजी असताना केंद्राकडून मदत झाली नाही. बिलकुल चुकीचं आहे, अत्यंत चुकीचं आहे. कारण सातत्यानं सगळ्या मुख्यमंत्र्यांवर त्यांचा संवाद असेल, आपण सगळ्यांनी बघितले. पीपी किट असेल, औषध असेल, ऑक्सिजन असेल. CPR मध्ये सगळ्यात मोठा प्लॅन्ट पश्चिम महाराष्ट्रात आपल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून उभारला गेला. त्यामुळे निश्चितपणे हे चुकीचं आहे. मग अशी महापालिकेचा मुद्दा झाला. RK साहेब या तिघजणही नगरसेवक आहेत, चांगल्या पद्धतीने काम केलं या लोकांनी. परंतु 1946 साली आपली हद्दवाढ झाली. त्याची मला साधारण 68 चौरस किलोमीटर वगैरे क्षेत्रफळ असेल, 66 चौरस किलोमीटर. आजही तेवढंच आहे. 1946 ला 33,000 लोक राहत होती. आज कोल्हापूर शहराची लोकसंख्या 6 लाख झाली. त्यामुळे एवढा ताण या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरवर पडला. त्यामुळे शहराची हद्दवाढ होण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवानं मगाशी आपण सगळ्यांनी उल्लेख केला, RK साहेबांनी केला प्रामुख्यानं, की आपल्या मग अनेक शहरं पुढे गेली. नाशिक असेल, नागपूर असेल, अशा अनेक शहरं राजकीय इच्छाशक्ती आपली कमी पडली. हे थोडं मान्य केलं पाहिजे सगळ्यांचीच. त्यामुळे ह्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन डेव्हलपमेंट केली पाहिजे असं माझं मत आहे. हे केवळ संवाद प्रतिवाद पुरतं नको ना, ते प्रत्यक्ष मजबूत पाहिजे. हद्दवाढीला आमच्या तिघांची म्हणजे अजून यांना बोललेलं नाही, ऐका झालीच पाहिजे या मताचा आम्ही विजयराव फक्त आरती करून नदी प्रश्न कधी नाही. नुसतं आरती केली, नदी प्रश्न सुटला नाही. नुसतं आश्वासन दिलं, प्रत्येक मंत्री आश्वासन देतो की हद्दवाढ करणार. लोक काय ना कोल्हापुरात आली पाहिजे, हद्दवाढ झाली पाहिजे मतात मी आहे. लोकांना विश्वासात घ्या. तुम्ही जर अशी परिस्थिती तुम्ही कोल्हापूर एक महत्वाच्या मुद्द्याकडे तुमचं लक्ष वेधतो. तुम्ही ज्या पक्षाचे पदाधिकारी आहात त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री होते. आपण काँग्रेसचे प्रतिनिधी आहात. काँग्रेसनं प्रदीर्घ काळ या देशावर, या राज्यात राज्य केलेलं आहे. तुमच्याच पक्षाचे अनेक नेते या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मंत्री म्हणून प्रदीर्घ काळ काम करत होते. तुम्ही तर शरदचंद्रजी पवार जे आज देशाचे नेते म्हणून घेतात, त्यांच्या पक्षाचे तुम्ही स्वतः पदाधिकारी आहात. अतिशय सिनियर, अतिशय दूरदृष्टी असलेले नेते म्हणजे शरद पवार साहेब. त्यांच्या पक्षाचा इथला तुम्ही कारभार बघता. तुम्ही विजयराव भाजप जे केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे सध्या आहे, गेली 10 वर्ष केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुरुवातीलाच RK पवार साहेबांनी सांगितलं की होय आमच्या राजकीय नेत्यांची अनास्था आहे म्हणून हे प्रश्न आहेत. तरी सुद्धा अधूनमधून तुम्ही सगळेजण आपापल्या नेत्यांची पाठराखण करत आहात कोणत्याही प्रश्नावर. ते अर्थात ती तुमच्यावरती एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे किंवा तुमचा नाईलाज आहे. तुम्ही उघडपणे बोलू शकत नाही. पण तुम्ही जसं तसं तुम्ही तुमच्या नेत्यांना ठणकावून सांगता का की साहेब या गोष्टी तुमच्या चुकतायत, या गोष्टी केल्या पाहिजेत म्हणून सांगण्याची तुमच्यामध्ये हिंमत आहे का? आहे 100% चारू. आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर बोलत असताना सगळ्या विषयावर बोलत असतो. कुठल्याही विषयावर ते आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जात नाही. कुणाला सांगणार? आमच्याकडे कोण नेतच नाही ना. तुम्हीच करायचे कोल्हापूरचा. जे काय करायचं सांगा, आम्ही तुमच्यावर येतो. पवारांची ही आजची भूमिका फारच एकदम वेगळी आहे. मला आता कोणी नेतेच नाही. मला विजयरावने एक प्रश्न सांगितला की सरकार आमचं पूर्वीपासून होतं, आम्ही भांडतोय त्या लोकांच्या बरोबर. यांचं 10 वर्षाचा यांनी उल्लेख केला. 10 वर्षात त्यांनी सारखं उठतात विमानतळाचं सांगतात. हे तुमच्या काळात झालेलं नाही. पूर्वीपासून त्याच्यामध्ये मागण्या आहे. मला काय म्हणत, शहराचा दर्जा बदलण्यासाठी काय नेत्याने केलं हे आम्हाला जरा दाखवायचं. मी या एपिसोडला शूटिंग सुरू करण्यापूर्वी एक लिस्ट काढली होती. तर जवळपास 19 प्रामुख्यानं प्रश्न, ज्यामध्ये घनकचरा व्यवस्थापनापासून ते वाढत्या धुलीकणांपर्यंत, शहरातील प्रदूषणाच्या समस्येपासून वाहनतळ नसण्यापर्यंत, रस्त्याची रुंदी कमी असल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होण्यापासून ते शहरातील बंद सिग्नल पर्यंत, पंचगंगा नदी प्रदूषणापासून ते हद्दवाढीपर्यंत,
STP प्लांट सुरू नसल्यामुळे होणाऱ्या समस्यांपासून Correct. ते महापूर येण्याच्या कारणापर्यंत ही एवढी मोठी यादी आहे की या यादीवरती जर बोलायचं ठरवलं तर संवाद प्रतिवादचे किमान 10 एपिसोड करावे लागतील. चर्चा होईल, पण आउटपुट काय, सोल्युशन काय, हा प्रश्न अनुत्तरित राहील. आजच्या या 4ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बोलवण्याचं हेच कारण आहे की कधीतरी आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. त्याची सुरुवात RK पवारनी केली आहे, संजय पवारनी केली आहे. यांनी कबूल केलेलं आहे की होय, राजकीय नेतृत्व आमचं कमी पडतंय म्हणून ही परिस्थिती आहे. एकीकडे आपण आपल्या राजकीय नेत्यांनी जे काम केलं त्याचं श्रेय त्यांना देतो, द्यायला अजिबात हरकत नाही. पण सुरुवातीला म्हटलं तसं की जे काम होऊ शकत नाहीये त्याची जबाबदारी पण तुम्ही तुमच्या नेत्यांवरती देताय का, हा मी मूळ जरा प्रश्न आहे. 1 मिनिट बोलतो. यातल्या 2-4 प्रश्नावर आपण जे हायलाईट केलेलं आहे त्यामध्ये पार्किंगच्या संदर्भात आपण बघितलं असेल तर पार्किंगच्या संदर्भात आपण बाबूजी मॉलच्या म्हणजे लक्ष्मी सरोज टॉकीजच्या समोर काम सुरू आहे आणि ते काम आता काही थोड्या दिवसामध्ये ते 200 गाड्यांचं पार्किंग त्या ठिकाणी होऊ शकतं असं एक कॉम्प्लेक्स सुरू आहे. STPच्या बाबतीत बोलायला झालं तर STP 2 ठिकाणी आपल्या एक आपण दुधारीमध्ये आता सुरू केलेलं आहे. इकडच्या बाजूला STP प्लांट पहिल्यापासून तुम्ही पण त्या बॉडीमध्ये होता सागरेबाई महापौर असताना आपण तो एक पण plant तरी सुरू सुद्धा आहे. तर बोलतो ना, वारंवार माझं ते बोलणं पाणी होतं की- नदीत येत तर असते, मा- जयंती मला- नाल्याचं. मला बोलून देणार असलं तर मी बोला. कोल्हापूरला दुर्दैव जे केलंय ते आम्हाला मी सांगायला कोण वाली पाहिजे. भेटलेला नाही. जे- वाली- जे सचिन आहे- चव्हाणांचं काय मत आहे ते जे आहे सांगा. ते मी जे सांगा. केलंय ते मी बरोबर. सांगायला पाहिजे सांगा. आणि सांगणं माझं कर्तव्य आहे आणि मी त्या कामात आहे. आणि आम्ही आज तुम्ही म्हटल्याप्रमाणे 50 वर्ष महापालिकेचा इतिहास आम्ही बघतोय. आज प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. ही 2 माणसं त्यांना विचारा. प्रशासनाला असं आहे की तुम्ही हातात चाबूक घेऊन उभारला तरच ते कामं पुढे सरकतात, त्याशिवाय होत नाही. आज महापालिकेच्या दृष्टिकोनातनं उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न केले, पण या उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून महापालिका अधिकाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी त्या पद्धतीनं त्या जागेवर जाऊन त्या प्रोजेक्ट करणे या संदर्भातला विषय असतील. कितीतरी असे प्रोजेक्ट आहेत की ज्या ठिकाणी आज काळाना केला, ज्या ठिकाणी आज ह्याची बिल्डिंग आहे महापालिकेचं जवळजवळ 2 एकर ती जागा आहे. त्या जागेचं या ठिकाणी शासकीय विश्रामगृह जे आहे च्या समोरची जागा आपली ताराराणी स्टेशनची जागा आहे ना, हे वेगळं काय तर लावशील आमच्या डोक्याला. तर त्या ठिकाणी अच्छा, म्हणजे तुम्ही त्या विषयात लांब नाही, आहात का? 2000 तुम्हाला तो विषय तुमच्या डोक्यात नकोय. नाही, आता तुम्ही काय म्हटला की आपण विकासात्मक बोलूया म्हणून त्या विषयावर मी अच्छा, बोलायला ओके, लागलो. ओके. 2014ला ज्या वेळेला मी पॉवर प्रेझेंटेशन मध्ये ज्या वेळेला हा विकास प्रेझेंट आपल्या बजेट प्रेझेंट केलं होतं त्यावेळेचा तो प्रोजेक्ट आहे, अजून का नाही झाला? बरं त्या ठिकाणी तुम्ही हा जी प्रश्न आम्ही तुम्हाला विचारायचा आहे. पाण्याची- का नाही झाला? मी या माध्यमातून सांगायला लागलो का नाही झाला, तर यासाठी प्रशासन सुद्धा तितकं जबाबदार आहे. पण मग प्रशासनावर मी साहेब- तुम्ही लोक चारू शिकले. साहेब- बघा, चारू साहेब, प्रशासनावर चारू अंकुश आहे एक त्यांचा. मुद्दा मात्र. एक मिनिट घ्या, घ्या, घ्या. काय होतंय, ज्यावेळी हे मागाशी म्हणले एक फाईल, आता हे आयुक्त जे आलेले आहेत त्यांना सुद्धा काही कामावर प्रेशर आहे. आम्ही बऱ्याच वेळा त्यांना भेटलो, आंदोलन कोणाचं केलं. प्रेशर आहे? नेत्याशिवाय कोणाचं असतं? मग तेच म्हणतो ना. public तेच मध्ये open तुम्ही बोलायला आले पाहिजे. ठेवून आणि काय तेच करतोय? म्हणायला लागले. बघा मी दादा काय म्हटलं मगाशी मी, आम्ही पक्षाचे आम्ही पदाधिकारी आहोत, आम्ही नक्की आहोत, सगळे आपल्या ठिकाणी काम चांगलं करतायत. डेव्हलपमेंटच्या बाबतीत रिस्पॉन्सिबल कोण होते चारूजी? तर आमदार येतो, तर खासदार येतो, पालकमंत्री येतो. त्यांची जबाबदारी काय हे कमी आम्ही विचार नको ते ना, आमच्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाने विचार नको, पण नागरिकांना विचार नको. आम्ही नागरिक चारू म्हणून दादा, आम्ही अगदी पहिल्यांदा बरोबर, अगदी सगळ्या बरोबर, लोकांना अगदी विचारलं. मला बरोबर. एक बरं, मुद्दा जबाबदारी जास्ती जाती ना की ती त्यांची जाती का त्यांनी बसून काम करायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी. तुमच्या आवडीचं तुमच्या सवडीचं काम तुम्ही कसं लगेच करून घेताय? काय तुमचा रोख कुणाकडे आहे ते नाही, आम्हाला नाही, साहेब, नाही. मला- मला- मला आता मुद्दा विजयराव- मांडायचा आहे. आता विजयराव मी नाराज करणार नाही. आता मग मी म्हणजे असं रोख असा नाही, प्रत्येकावर बोलणार आहे मी. दादाचे माझे पण संबंध चांगले आहेत. 5 वर्ष दादा पालकमंत्री आमच्याकडे होते, महसूल मंत्री होते आणि अनेक मोठी मोठी पदे होती. आमचं खूप डेव्हलपमेंट झालं असतं. मी खूप बोलतो शहराचं मी होते शहराचं एका झटक्यात प्रश्न सुटले असते. खरं नाही झाले, वाईट वाटते आम्हाला. माझे मित्र आहेत, मी तुम्हाला आरोप करत नाही. त्यानंतर आमचे काही लोकप्रतिनिधी होते, काय केलं त्यांनी कोल्हापुरात, काय डेव्हलपमेंट केली? मी आज बोर्ड बघतोय, हजारो कोटी बोर्ड बघतोय, कुठे गेले? अहो 2 रंकाळे झाले असते आतापर्यंत, एवढा रंकाळ्यात पैसा वाचलाय, 2 रंकाळे बांधून झाले असते. साहेब मला असं आहे. ठीक आहे, मला- विजयराव बोला. मगाशी सचिन दादांनी उल्लेख केला की देवस्थानचं जे काम चालू आहे, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना 86 कोटी त्यासाठी मंजूर झाले आणि परवा सुद्धा आत्ताच्या सरकारमध्ये 40 कोटी त्यामध्ये घातले आणि ते आता बांधकाम सुरू आहे 7 मधली, पण ते अत्यंत संथ गतीने सुरू आहे, ही वस्तुस्थिती आहे. तिथं जरी पार्किंग 400 गाड्यांचं होणार असलं, काही 4 व्हीलर आणि 2 व्हीलर आहेत, परंतु काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. परंतु हे होत असताना केवळ त्यावर भागणार नाही, जी कारागृहाची जागा आहे बिंदू चौकातली
ती खरं तर ताब्यात घेतली पाहिजे आणि तिथं पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत अगदी होणार बरोबर. चांगला आहे. विषय. आणि मगाशी पवार साहेबांनी सांगितलं की दादा मोठ्या पदावरती आजही आहेत, दादांचं वजन आजही तेवढंच आहे, भविष्यात आणखी वाढणार आहे, त्याच्याबद्दल चांगलं आहे काही ना. त्यांचंही नाही पवार चांगलं आहे. साहेबांचं. परंतु 2024 जो नंतर ना टोल आहे, टोल 459 कोटीचा टोल आणला कुणी, तो घालवला कुणी? आता हे काय झालंय, एक रकमी पैसे दिल्यामुळं ते बहुतेक लक्षात नाही पवार साहेबांच्या, काय पवार साहेबांनी मान्य असेल टोल घालवला दादांनी. आम्ही डेव्हलपमेंट नाही, दोन मुद्दे आहेत. डेव्हलपमेंट 459 कोटीचा टोल कुणी घालवला? दादा पीडब्ल्यूडी मिनिस्टर गेला. आणि त्यानंतर मला आणखी एक मुद्दा म्हणायचा, जो पर्यटन कोल्हापूरचं अर्थकारण बदलणारं पर्यटन आहे, परंतु दुर्दैवानं राजकीय इच्छाशक्ती अभावी इथं कुठल्याही प्रकारचं ज्या प्रकारे बदल व्हायला पाहिजे, आज एमटीडीसीचं कार्यालय इथं नाही आहे. एमटीडीसीचं बुकिंग काउंटर इथं आहे. आपण कोल्हापूरमध्ये कुणाची जबाबदारी आहे? सांगतो ना, ही जबाबदारी आज कोणाची आहे? 12 गडकोट किल्ले आहेत, आई अंबाबाईचं मंदिर आहे, ज्योतिबा आहे, खिद्रापूर आहे, विचारावं, तुम्ही दुर्दैवानं आम्हाला नाही आहे. विचारावं. आता अंबाबाई मंदिराच्या डेव्हलपमेंटला विरोध कोण करायला लागले ते पण बघा. चारू विचारावं, सत्य तुम्ही आहे. असू दे ना, मग काय झालं? क्षेत्रामध्ये जरा करून या म्हणावं ना. काय तुम्ही करून घ्यायला आता पाहिजे. मला जागा 100% घ्या ना, म्हणूनच सांगायला तुम्हाला. शिर्डीमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती. आता यांनी तो 200 पार्किंगचा विषय फुटाचे काढला रस्ते ना, केले. हा विषय झाला शेगावला. पण शेगावला. त्यावेळी काय पार्किंगचा विषय जो आहे ना, खंदकाच्या बाजूचा आपल्या जेलच्या बाजूचा, तर काय प्रॉब्लेम आहे? सब जेल. चांगला सब विषय. जेलचा तो चांगला खूप विषय चांगला आहे. विषय. पण त्या ठिकाणी आपण कार पार्किंगच नुसतं म्हणजे अरे आत्ताच्या गाडी level ला अड्डा आहे. रिकामा आहे, करा ना आता पार्किंग. तो जरा तिथं होऊ इकडे शकते. ऐका. इतर हो, इतर मला का होऊ शकत नाही? तर गाडी ते- अड्डा ते- साडे तो 3 जो विषय आहे एकराचा ना, रिकामा आहे. त्यांचं होते, त्यांचं होते. नेत्यांनी कारागृह सांगितलं. बाहेर व्हायला लागतं. नाही, नाही, जरा ऐका, त्यामध्ये कसं आहे, तो हिस्टॉरिकल पार्ट असल्यामुळे ते बिल्डिंग होऊ शकत नाही. कोणी आता सांगितलं साहेबां- तुम्हाला? जरा ऐका, माझं बोलणं होती की हे बघा, चुकीचे निर्णय समजा आम्हाला समजतात नाही. आम्ही फिरतोय तिथं. दादा एक मिनिट पुढचं ऐका की मी काय म्हणाला. आम्ही 5 मी कुठलं सांगायला लागलोय? नाही, नाही, अहो, ऐका, ऐका, मी ते सांगायला सब लागलोय जेलच्या विषयी तुम्ही. बोलतोय. अड्ड्याचं सब नाही. जेलचं सांगायला लागलोय सब जेलचं तुम्हाला. बोलायला बिंदू चौकातलं. बिंदू चौकातलं ही मागणी आत्ताची नाही बाबा. तिथं काही माझ्यासारखे जे काही मंडळी राहतात त्यांना तुमचा हे आहे, क्षेत्र आहे, ते हालायला तयार नाही. अरे किती दुकान आहे, 4 दुकानं काढता येत नाही तुम्हाला पार्किंगसाठी? काय चाललंय तुमचं? एक मिनिट. मुळात काय आहे? विषय काय तर झाला? जेलचा विषय नाही, झाला. नाही, त्या यावं ऐका ऐका ऐका. तेच बोल. सब जेलच्या शेजारी जे पार्किंग आता आहे हे सब नाही, नाही, मी कारागृह म्हणाले, कारागृहच काढलं पाहिजे, कारागृह हलवलं पाहिजे बाहेर, असं माझं म्हणणं आहे. हा वेगळा वेगळा मुद्दा हा आहे. वेगळा हा मुद्दा वेगळा. हा मुद्दा ऐका, वेगळा ऐका. आहे. कारागृह बाहेर आरके हलवलं पाहिजे, साहेब, पार्किंग केलं पाहिजे, असं आरके माझं म्हणणं साहेबांनी आहे. बोलता बोलता एक गोष्ट अशी जाणवून दिलेली आहे की कोणतंही काम करत असताना याच शहरातल्या काही नेत्यांचा वेगवेगळ्या पद्धतीनं हस्तक्षेप होत असतो. मग कधी आपल्या कार्यकर्त्यांना खुश करायचं असतं, कधी कुणाकडनं जे काही दर महिन्याला पाकिट येत असतं ते पाकिट अबाधित ठेवायचं असतं, कधी कोणाला स्वतःच्या मर्जीतल्या ठेकेदारांनाच काम द्यायचं असतं म्हणून ते काम मागं ठेवायचं असतं. मुद्दा हाच आहे की जे सगळेजण मान्य करतायत की आपल्याकडे राजकीय अनास्था आहे, Correct. राजकीय इच्छाशक्ती नाही. बरोबर आहे. कोल्हापूरवरती आमदार किंवा खासदार स्तरावरती जेवढं लक्ष देऊन काम व्हायला पाहिजे तेवढं होत नाहीये. पण ऍट द सेम टाइम सगळेजण आपापल्या नेत्यांनी कसं चांगलं काम केलं, कसे चांगले निर्णय घेतले हेही सांगायला विसरत नाहीये. मला शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहे. मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे, जी सुरुवात केली होती की तुमच्या दृष्टीनं, प्रत्येक पक्षाच्या दृष्टीनं तुम्ही मला जसं आपल्याकडे एका ओळीत उत्तर द्या तसं मला एक बुलेट पॉईंट स्वरूपात उत्तर द्या की प्राधान्यक्रम कोणत्या प्रश्नांचे असले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मूलभूत सेवा सुविधेला असले पाहिजेत. आज मूलभूत सेवा सुविधेमधनं आता ह्या मंच नाही तो विषय इथे घ्यायचा, मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, पण आघाडी सरकार असताना एक 5 कोटी रुपये मूलभूत सेवा सुद्धा रस्ते, गटर, लाईट ह्या विषयासाठी आणली होती. आणि ती कामं या आत्ताच्या सरकारमध्ये सुद्धा कायम ठेवण्यात आली होती. पण काही लोकांनी मुद्दाम जाणीवपूर्वक ती कामं 5 कोटीची कामं म्हणजे इकडे रस्त्यात आज विजयरावांना सुद्धा किंवा यांचं तर आयुष्य गेले. 5 कोटीची कामं म्हणजे जोक नाही. रस्त्यासाठी कुठले रस्ते बोळातले 5 कोटी म्हणजे नगण्य आहेत, काहीच नाही असं तुमचं मत आहे. एकीकडे 100 कोटी रुपयांचे रस्ते होणार आहेत असं अशा वेळेला जाणीवपूर्वक ती कामं बदलण्यात आली. आणि ती कामं काय घडली असेल चालू होतं की त्या ठिकाणी जिम हे मूलभूत सेवा सुविधेसाठी असू शकतं का, यासाठी मी कोर्टात आहे, आता हायकोर्टमध्ये आहे, मंगळवारी त्याचा निकाल लागेल, हा पण तुम्हाला सांगतो. पण हे चुकीचं आहे. तुम्हाला विकास करायचा आहे, तुम्हाला तुमचे पैसे आणायचे, आणा ना, 100 कोटी आणा, 500 कोटी आणा, आम्हाला काय ते दुमत नाही. तुम्ही करा विकास, शहराचा विकास करा, त्याच्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर असणार.
पण मग मी हे तुम्हाला पण सांगतो. सगळ्यांना विचारतो, तुम्ही सगळे चारही पक्षाचे प्रमुख पक्षाचे एक पदाधिकारी आहात, तुम्ही का नाही विद्यमान पालकमंत्र्यांना जाऊन भेटत किंवा या संदर्भामध्ये एक फोरम तयार का करत नाही की जिथे राजकारण बाजूला ठेवून केवळ शहराच्या विकासासाठीच बोललं जाईल, तिथे आपापल्या राजकीय नेत्यांना प्रमोट कसं करायचं ही भावना बाजूला ठेवून शहरासाठी आम्ही एकत्र येणार आहोत असं तुम्ही का नाही हा करत? संवाद प्रतिवाद या ठिकाणी आम्ही आज जे 4 जण तुम्ही आम्हाला एकत्र आणले ना, मी आजच सगळ्यांची तुमच्या समोर सांगतो की या कोल्हापूर शहरासाठी ज्या ज्या ठिकाणी आज रस्त्यावर चालत असताना विद्यार्थिनींचे 2 ठिकाणी मृत्यू झालेत, त्याचा ओव्हरब्रिजचं त्याचं डिझाईन सुद्धा आपल्याकडे आहे. आपण तुम्ही तुमच्या माध्यमातून आज विजयराव असतील, आमचे संजय दादा असतील, RK पवार साहेब असतील, आम्ही तुम्हाला घेऊन सुद्धा त्या ठिकाणी जातो शहराच्या विकासासाठी. तुम्ही द्या, आम्ही देतो. सर्व रिपब्लिकन पक्ष असतील, सगळ्यांना घेऊन जाऊ. विद्यमान आत्ताचे जे काही सरकारचे प्रतिनिधी आहेत त्याच्यामध्ये शिंदे गटाचे प्रतिनिधी असतील, सगळेच असतील, अजित पवार गटाचे प्रतिनिधी असतील, सगळ्यांनी एकत्र येऊन या कोल्हापूर शहरासाठी एक राजकारण विरहित एक व्यासपीठ तयार करावं असं तुम्हाला कधीच का कोणाला 100% कॅमेरा समोर सगळेजण टावातावानं बोलतात. सचिन दादांनी सांगितलं आम्ही सगळे त्या बाबतीत केलंच पाहिजे, सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलंच पाहिजे. आपण म्हटलं की कोणता मुद्दा महत्वाचा म्हणतोय, सगळेच तसे मुद्दे, नदी प्रदूषण असेल, रस्ता असेल, मूलभूत सुविधा असतील, सचिन दादा म्हणले कचरा असेल, STB प्लांट असेल, परंतु जे आपल्या शहरावर मोठा भार पडलेला आहे त्या वाहनांचा, ट्रॅफिकचा, ही मोठी समस्या मला वाटते. एका खासगी कंपनीने एक तयार केलेला आहे प्रोजेक्ट, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 9 उड्डाणपूल यामध्ये केलेले, त्याचा खर्च साधारण 550 कोटी रुपयाचा आहे. सगळ्यांची इच्छाशक्ती असेल, सगळ्यांनी जर आपलं हे पणाला लावलं तर कोल्हापूरचं रूप पलटून जाईल. आणि मला असं वाटतं की आता कुठेतरी असं भीती वाटायला लागली की कोल्हापूर आपलं ज्येष्ठ नागरिकाचं शहर होणार भविष्यात, कारण आपली सगळी यंग जनरेशन आहे ती पुण्याला, बेंगलोरला, हैदराबादला जायला लागली. त्यामुळे IT कंपनी येण्यासाठी आपल्याला हे अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. महत्वाचं त्या कोल्हापूरमध्ये IT होणं, IT कंपन्या येणं, ज्यामुळे आपल्या युवकांना रोजगार मिळाला, ती आपल्या बाहेर जाणार नाहीत पुण्याला, बेंगलोरला, असं माझं मत. एक सगळेच पक्ष आंदोलनं करतात आणि त्या आंदोलनाच्या बातम्या प्रसारमाध्यमांपर्यंत कशा पोचतील ह्या प्रयत्नात असतात. पण आंदोलन केल्यानंतर मला नेहमी वाटतं की त्या पक्षाची जबाबदारी अधिक वाढलेली असते. ज्या कारणासाठी आंदोलन केलं आहे, ज्या प्रश्नासाठी तुम्ही रस्त्यावरती उतरलेला आहात, तो प्रश्न सुटलाय का, त्याचं नेमकं पुढं काय झालेलं आहे हे कितपत बघितलं जातं असं तुम्हाला वाटतं? CPR मध्ये इतक्यांदा आंदोलन झाली, पण आजही जर आपण आत्ता उठून CPR मध्ये गेलो तर CPR मधल्या स्वच्छतागृहांना स्वच्छतागृह का म्हणायचा असा प्रश्न आहे. मी आमच्या रिपोर्टरना नेहमी म्हणतो की किती वर्ष आपण हे बघत बसायचं. तिथं असणारे जे काही रुग्ण आहेत, पेशंट आहेत, त्यांची अवस्था इतकी दयनीय असते. तिथल्या एकूणच सगळ्या खोल्यांची दुर्दशा, तिथल्या टॉयलेट आणि बाथरूमची दुर्दशा, तिथं असलेली अस्वच्छता, हे बघितल्यानंतर याला हॉस्पिटल म्हणायचं का असा प्रश्न पडतो. एकीकडे आपण महासत्ता होण्याची स्वप्न बघतोय, त्याविषयी बोलतोय, आणि दुसरीकडे आपल्याला आरोग्य सेवेसारखी मूलभूत सुविधा देता येत नाही. हा झाला प्रश्न आरोग्य सेवेचा, CPRचा. तुम्ही अनेकदा रस्त्यांबद्दल आंदोलनं केली, तुम्ही म्हणजे वैयक्तिक तुम्ही सगळ्यांनीच केली. त्या आंदोलनातनं पुढे काय झालं, त्याची फलनिष्पत्ती काय, हे कधी बघतो का? विभागीय क्रीडा संकुलाची दुरावस्था, याबद्दल राष्ट्रवादीनं कितीतरी वेळा आंदोलन केलं. काय फरक पडला विभाग? काही पडलेलं नाही. मग तुमचे इतके राष्ट्रीय पातळीवरचे नेते तुमच्या पाठीशी असून सुद्धा त्यांचा सुद्धा आता वचक राहिला नाही समजायचं का? नाही का इथले अधिकारी सगळे निगरगट्ट बनलेले आहेत, त्यांना काहीच फरक पडत नाही? तुम्ही आता मुद्द्यावर आला. राजकीय पक्षांच्या नेत्यांपेक्षा अधिकारी आता अधिक पॉवरफुल सगळेच म्हणत नाही मी. येताना जर तुम्हाला सांगतो, मोठी रक्कम देऊन जर कोल्हापूरला इथं सोन्याच्या अंड्या म्हणून इथं यायचं म्हणाला, प्रत्येक जण इथं यायचा, जाताना आपलं गोळा करून जादा कसं दुप्पट करून जाणार असतील, निगरगट झालेत. आणि कायदा अडवाय ना थोडा, आता 353 का 253 सरकारी कामात अडथळा बसा 2 वर्षात. डॉक्टरना हात लावायचा नाही, त्यांना हात लावायचा नाही, ह्याने अडचणी आमच्या समोर आहेत. आता बरी CPR सारख्या ठिकाणी न्यूटनचा विषय सगळ्यात महत्वाचा घातला, तो बोगस परवाना. आता परवा कमिटी येऊन गेली आणि आता सांगितलं की त्याचं ब्लॅकलिस्ट करा. पण तुम्ही त्यांनी ते औषध त्यांनी दिलं 9 कोटीचं, ते औषध खरं का खोटं कोण बघणार? माणूस मेला तर आम्ही तेच म्हणतो. संजय वाईट बघा चारूजी, कोरोनाच्या विजयराव RK दादा, आम्ही त्या बसलो डीन समोर, डीनने मान्य केलं, गुन्हा दाखल करणार म्हणला. किती राजकीय प्रेशर त्या माणसावर असेल. आणि पत्र तयार वाचवलं, पोलीस म्हणले आम्हाला एवढं बाद झालं, आम्ही गुन्हा दाखल करतो. रात्री ते बदले आले तर
गेला तो बिनसही करता पळून गेला. तुम्ही हे एक एवढं प्रेशर पवार साहेब, तुम्ही हे कुणाचं प्रेशर ऐका कोण या माग आहे. खरंय खरंय. हे एक तुम्ही सांगितलं, पण असाच प्रकार कोरोना काळामध्ये जी काही जिल्हा परिषदेच्या मार्फत खरेदी झालेली हो. होती, भाजपनं राजसिंह नाईक निंबाळकरांनी एवढा पाठपुरावा केला, काय झालं त्याचं? असे अनेक विषय आहेत की आंदोलनासाठी तो विषय गाजतो, तेवढ्यापुरतं आंदोलन होतं, रात गई बात गई, पुन्हा सगळे आपापल्या कामाला लागतात. कुणी त्यातनं काय मिळवायचं, कुणी कसा ढपला पडायचा, हा ज्याचा त्याचा पुन्हा प्रश्न आम्ही असतो. आंदोलन करतो पण आहोत, सर्वसामान्य आम्हाला माणूस मर्यादा आहेत आणि आमच्या आंदोलनाचा फायदा शेवटी काही म्हण- निर्णय नाही, कोण नाही, घेणार? नाही. विजयराव चांगला मुद्दा घेतला. जिल्हा परिषद त्यावेळेचा तो सीईओ होता, एवढे तुमचं ॲलिगेशन झाले, एवढ्या मोठे ॲलिगेशन झाले, काही वेळा ते विमाने जात होते, कारण शेवटी बदल्याने ते गाडी घेऊन गेले. का गाडी घेऊन गेले मला माहिती पण ते तुमचंच सरकार होतं नाही. नाही, राज्यात. ऐका, त्याच्या मागं कोण होतं? पवार साहेब, पण तुमचंच त्याच्या सरकार मागं होतं. कोण होतं? कोण होतं? ते कोण होतं? तत्कालीन सगळ्यांना माहिती आहे. पालकमंत्री कोण असतील होतं? आणि कोण असतील, तुम्ही कोण होतं? त्याला तुम्ही जाब का नाही विचारला? विचारले. अजून आमच्याकडे निवेदन आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो होतो आम्ही त्यावेळेच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि कारवाई करा म्हणून सांगितलं होतं. कारण का जिल्हाधिकारी सेम पोझिशन त्यांची होती दोघांची पण. आणि परत इथं आल्यानंतर परवा पहिलं निवेदन मी काढलं, ही वस्तू इथं परत आणू नका. आणि काय होते, वरिष्ठ अधिकारी काय करते तिकडे लक्ष नसतं. पण आम्ही बारीक सार केलं, आंदोलन जरा थांबलं का आमच्याकडे संजय लोकं- पवार विजयरावांनी मगाशी मुद्दा चांगला घेतला आयटीचा. तुम्ही नुसतं सातवण म्हणजे करायला तुम्हाला का आमदार सांगायला पाहिजे? खासदारांचं कोण सातवण करतोय? ऐका की ऐका कोण की. कोण दादा नाही. नाही सातवण तुम्ही करतोय. त्याचं कौतुक करायला आलाय. अहो ते कामं आमची ज्या कोल्हापूर शहराच्या विकासासाठी अहो, जे कोणी सातवण अडथळे यायला आल्यात, कुणामुळे यायला आल्यात? आम्ही कार्यकर्ते आहे, रस्त्यावरचे कार्यकर्ते आहेत, भांडतोय आम्ही मग कोल्हापूर शहराला चांगलं काहीतरी व्हायला पाहिजे म्हणून. या एक सुद्धा रस्ता कुठला चांगला नाही आहे, ते सोडून द्या. मास्टर प्लॅन करा म्हणून किती तर वेळा मागणी केली. हे लागले आता सांगायला आम्हाला की ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था अर्धा ठिकाणी आहे, करायला पाहिजे. अहो ते आमचे स्वतःचे पालकमंत्री त्या पक्षाचे होते, 42 गावापैकी 6 गावं हे तातडीने देतो म्हणून मुश्रीफ साहेबांनी सांगितलं. काय झालं? विचारा दादा तुम्ही अहो, जरा. मी स्वतः आता या माध्यमातून तुम्हाला विचारतोय, म्हणजे चारूबाईंना विचारायला आलोय. त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं 14-15 गावं होणार नाही, शहरामध्ये वाढणार नाही, निदान 7 तरी करतो. याच्यापूर्वीचे तुमचे मंत्री मुख्यमंत्री होते, त्यांनी झाले 14 गावं देतो. कुठं आहे? नाही, हे तेच नुसती आहे. भाषा झाली हो. आज आता हेच मला प्रश्न विचारता याचा मला आनंद वाटतोय. याचं कारण माझ्या मनातले प्रश्न आज या लोकांच्या मनात यायला लागलेत आणि या निमित्तानं हे किमान त्याचा आत्मपरीक्षण करून स्पष्टपणानं जाहीरपणानं हे मुद्दे मांडायला लागलेत. हेही नसे थोडके. ही चर्चा अजून 1 तास केली तर मला वाटतं की कोल्हापूर शहरासमोरील प्रश्नांचा प्राधान्यक्रम, त्यांची यादी ही वाढत जाईल. काही प्रश्न सुटलेत का? सुटतायत. उदय गायकवाड यांनी सांगितलं त्यानुसार पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यामध्ये आपल्याला काही अंशी यश आलेलं आहे, अजिबात नाही असं नाही. सगळंच काय वाईट चालू आहे का? नाही, चांगलं चालू आहे. पण चांगल्याच्या तुलनेमध्ये वाईट गोष्टी वाढतायत, ही त्यातली सगळ्यात त्रासदायक बाब आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जोपर्यंत जनमत तयार होत नाही, जनमताचा रेटा वाढत नाही, आणि मग तो नगरसेवक असतील किंवा आमदार खासदार असतील, निवडणुकीपुरतं समोर येऊन जेव्हा जी कोणी आश्वासनं देतात त्यांना ठणकावून विचारण्याची आता वेळ आलेली आहे. 2024चं वर्ष निवडणुकांचं वर्ष आहे. नागरिक म्हणून, मतदार राजा म्हणून तुमच्या आमच्या हातामध्ये आता अधिक सत्ता येणार आहे. कारण आपण विचारू शकतो की आजवर तुम्ही आश्वासनं दिलीत त्याचं काय झालं, आज कोल्हापूर नेमकं कुठं आहे, आम्हाला आमच्या पुढच्या पिढीला तुम्ही नेमकं काय देणार आहात. शहराचे पर्यावरण विषयक प्रश्न असतील, मूलभूत सेवा सुविधांचे प्रश्न असतील, आपण सगळे तेच बोलतो. म्हणजे नेहमी खरे बोलावे हा सुविचार आहे, तो सगळ्यांनाच मान्य आहे. कुणीच असं म्हणणार नाही की नेहमी खोटे बोलावे. पण तो सुविचार वारंवार बोलून प्रत्यक्षात जर तशी कृती होत नसेल तर त्या बोलण्याला काहीच अर्थ नाही. त्यामुळे मूलभूत सेवा सुविधा मिळाल्या पाहिजेत. आम्ही राजकीय नेत्यांना त्याला जबाबदार धरतोय असं म्हणणारी ही मंडळी सुद्धा तेवढीच जबाबदार आहेत या शहराच्या समस्येला. हे तुम्हा चौघांनाही मी तुमच्या समोरच सांगतो. कारण केवळ आंदोलन करून आम्ही आमचं राजकीय आमची भूमिका पार पाडली असं होत नाही. त्या आंदोलनाचं फलित काय, नेमके किती प्रश्न सुटले हे एकदा तपासण्याची गरज आहे. नेत्यांचे पाठीराखे म्हणून काम करत असताना सुद्धा या शहराला आपण काय देतोय त्याचं उत्तरदायित्व तुमच्याकडे आहे, हे विसरून चालणार नाही. आम्ही आंदोलन या माध्यमातून त्या पक्षाच्या प्रशासनाला लोकांचं जागा करण्याचं जागा काम करण्याचं काम करतो. आम्ही करतोय ना, लक्ष वेधण्याचं काम आम्ही करतोय ना. आम्ही करतोय म्हणून निम्म्यावर थांबले नाही तर साहेब, लुटणार तुम्हाला कोण? तुम्ही म्हटलं आम्ही हा. 2-3 विषय लगेच सांगू शकतो. हा. आंदोलनाचं फलित काय? फलित. पवार साहेब हा. म्हणजे त्याची मी निश्चितपणे मान्यता आहे.
की आमचं काम आंदोलन करणं करतोय. आहे. एक निर्णय शेवटी कोण घेणार? सरकार. लक्ष वेधण्याचं विजयराव, काम काही आंदोलन कशासाठी होतात मी- हेही जरा- सगळ्यांना जरा- माहिती जरा- आहे. जरा- आपण ही जरा- चर्चा करत असताना प्रशासनावर अंकुश नसल्यामुळं, निवडणुका नसल्यामुळं आम्ही चौघे किती सांगू दे, कुठल्याही या प्रशासनावर कुणाचाही अंकुश नाही. आम्ही प्रांजळपणे मान्य केलं पाहिजे. महानगरपालिकेचं म्हणून- सभागृह हा. अस्तित्वात आल्यानंतर यातले किती प्रश्न सुटतायत यावरती आपण पुन्हा भेटणार 100% आहोत. भेटू. आणि मला बघायचं कारण 100% असं नाहीये साहेब, आम्हाला की- की लेखकाला गेली मांडायची संधी द्या ना. गेली 50 वर्ष महानगरपालिकेचं सभागृह अस्तित्वात नाहीये म्हणून हा प्रश्न आला अशातला भाग नाहीये. आता जी आपण समस्यांची यादी वाचतोय ती गेल्या 20-25 वर्षापासूनच्या समस्या होय, होय, आहेत. मान्य. सभागृह केवळ गेले 2.5 ते 3 वर्ष नाहीये. त्याच्या आधीची जबाबदारी ही तुमची लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या पक्षाच्या नेत्यांची आहे हे आपण मान्य करूया. शेवटच्या अगदी एका मिनिटात सांग. आपण असं म्हणलं की आंदोलनाचं काय काय फलित त्याचा विचार केला पाहिजे, निश्चित केला पाहिजे. मी अगदी आता लगेच सांगू शकतो की अमृत योजनेसंदर्भात आम्ही जे आंदोलन केलं त्यावेळी 130 किलोमीटरचं काम थांबलेलं होतं. आम्हाला 15 मार्चपर्यंत पूर्ण करतो म्हणून सांगितलं, पण अजून झालं नाही. पण आता 70 किलोमीटरचं काम पूर्ण झालेलं आहे. 12 टाक्या पूर्ण व्हायच्या होत्या, त्या 4 टाक्या पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजे अजूनही 75% काम विजयराव, झालेलं आहे. या कोल्हापूरमध्ये पाण्याच्या टाक्या बांधण्यावरून सुद्धा राजकारण होतं. काय विशिष्ट सांगायचं? भागामध्ये पाण्याची टाकी उभारता कामा नये यासाठी सुद्धा हो, आंदोलन 100% राहिले. मान्य, ते मान्य. काम रोखलं गेलंय यासारखं दुर्दैव काय. मान्य 100% अशा प्रकारचं यामध्ये- राजकारण होता आणि कामा नये. त्यामुळं अनेकदा असं म्हणतात की कोल्हापूरला राजकीय दृष्ट्या कोणी गॉडफादर मिळाला नाही आणि तसा खमक्या माणूस जर असता तर या शहराचं नक्कीच अजून भलं झालं असतं. या मताशी तुम्ही सगळे सहमत आहात का? आज फक्त कोल्हापुरात लोक येत आहेत ते आई अंबाबाई कृपा, ज्योतिबाई कृपा आणि काही पर्यटन स्थळ. आता कोल्हापूर माणसं आली नसती, जाताना आपल्या कोल्हापूर शिवाय देऊन आम्हाला द्यायला लागतात लोकांना कोल्हापूरला. त्या कारणीभूत कोण आहे? आई अंबाबाई, तुम्ही मगाशी आम्हाला अंबाबाई. म्हणालात की काही लोक आहेत मीटर पाडणारे आंदोलन करून, त्यातली मायामती इथे चौघाती कोण दिसत नाहीत. माताचे आम्ही कोण नाही सांगावं तिने कोणी पण आम्हाला की आम्ही इथं आलो आणि या भानगडीत थांबवले. आम्ही प्रत्येक निवेदन आमच्याकडे कॉपी आहे, प्रत्येकाला आम्ही रिझल्ट घेतलेला आहे. परंतु आम्हाला सगळ्यांना मर्यादा आहेत चालूची. आम्हाला ज्यांनी करा पाहिजे, आम्ही फक्त काय काम करतोय, लक्ष वेधण्याचं काम करतोय. काय चाललंय, चाप बसवायचं आम्ही काम केलं, थांबवायचं काम आम्ही केलेलं आहे. तुम्ही म्हणताय रिझल्ट ओरिएंटेड अजून आमच्याकडे झालं नाही, पण करायचं काम आमदार, खासदार, पालक मध्ये सरकारचं ते आहे, असं माझं मत आहे. मला वाटतं या चर्चेच्या शेवटी आपण हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे की कोल्हापूर शहराचे प्रश्न सोडवायचे असतील तर जनमताचा रेटा वाढवला पाहिजे मगाशी म्हणलं त्यानुसार. आणि त्याच पद्धतीनं आपले जे राजकीय नेतृत्व आहे त्यांनी अधिक या शहराच्या प्रश्नांकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे आणि राजकारण, श्रेयवाद बाजूला ठेवून चांगल्यासाठी तरी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. तुर्तास 4 पक्षाचे हे 4ही पदाधिकारी आज आले, अत्यंत मोकळेपणानं स्पष्टपणानं बोलले. याबद्दल मी या चौघांचे आभार मानतो. या निमित्तानं अशी आशा करूया की लवकरच कोल्हापुरामध्ये असं एक व्यासपीठ तयार होईल जिथे राजकीय जोडे बाजूला ठेवून केवळ आणि केवळ शहराच्या विकासासाठी, शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणताही श्रेयवाद न घेता त्यामध्ये सर्वांनी हातात हात घालून काम करण्यासाठी एकत्र यावं आणि तरच या कोल्हापूर शहराला अधिक उज्ज्वल भविष्य असेल. तुर्तास पुन्हा एकदा या चौघांचे आभार. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये.